どんな感じですか？見たことがありますか？この部分は見たことがありますね。どんな部首ですか？そうですね。門が前。何ですか？門が前ですね。が前。門が前. म्हणजे हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट येऊन बऱ्याच कांजी तयार होतात. जसं की या ठिकाणी जर मी किकूची कांजी ठेवली, मिमीची कांजी ठेवली, तर कांजी कोणती होणार आहे? किकू. बरोबर की नाही? त्याच ठिकाणी जर मी निचीची कांजी ठेवली तर काय होणार? आईदा. व्हेरी गुड. ही असेल तर शिमेरू. आकेरू, शिमेरू याच्यासाठी सुद्धा हीच कांजी वापरली जाते. त्यामुळे काय करायचंय, तुम्ही जी नोटबुक करताय ना, त्या नोटबुक मध्ये असं एक पेज ठेवा की ज्याच्यावरती सिमिलर बुशूच्या कांजी एकत्र येतील, की जेणेकरून तुम्हाला कांजीचा स्टडी करायला सोपं जाईल. सो आत्ताची ही जी कांजी आहे ना, ही कांजी आहे खान. ओके, त्याला कान असं पण म्हटलं जातं. खांकेई असं वापरला जातो किंवा कांकेई. ओके, तर बघा, कांजीचा अर्थ होतो कनेक्शन, रिलेशन, कनेक्शन अशा अर्थाने वापरली जाते. शब्दार्थ बघा, पहिला आहे खानची कांजी आहे ज्याचा अर्थ होतो कनेक्शन, आणि नंतर आहे कोकोरो. कोकोरोची कांजी आहे की नाही ही? कोकोरो. सो काय होणार मग? खानशीन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणे. खानशीन. नंतर खांकेई म्हणजे रिलेशन. ओके, आता आपण जर पाहिलं की रस्त्याने जाताना दोन लोक आपल्याला दिसलेली आहेत, खूप गप्पा मारत चालले. दोन खांके देस का, म्हणजे त्यांचं नक्की काय रिलेशन आहे, एवढे गप्पा मारत चाललेत. सो काय, खांके म्हणजे रिलेशन असणे. त्यानंतर समजा काही असू शकतं ना, तुम्ही एखादा टॉपिक बोलताय आणि वेगळ्याच टॉपिक वरती परत गप्पा मारायला लागत. दोन खांके देस का, काय खांके आहे तुम्ही त्याविषयी बोलताय. सो रिलेशन या अर्थाने तो शब्द येतो. सो खान सुरू म्हणजे रिलेटेड. खान सुरू हा शब्द सुद्धा भरपूर वेळा वापरला जातो. कांजी कशी काढायची माहितीये सगळ्यांना? इचिबान साई शो वा मोनगा माय खाकिमा शो. आता आपण कांजी बघणार आहोत. खांकेई मधला हा जो केई आहे ना, तो वाकारिमाशिता का मिनासान? कोनो कांजी वाकारिमाशिता का? हाय.